तर महिला आरक्षण विधेयकाबाबत खुली चर्चा करा। आरक्षण पद्धतीमध्ये काय चूक आहे ते सांगावं। मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना हे आव्हान केलंय। विधेयकाच्या समर्थनासाठी महिलांना एकत्रित करणार, विरोधकांचा खरा चेहरा उघडा पाडू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर महाराष्ट्रातून 1 कोटी महिलांच्या सह्या घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। वर्षानुवर्ष या राज्यांमध्ये काँग्रेसचं राज्य होतं, पण एकाही महिलेला त्यांनी कधी मुख्यमंत्री बनवू दिलं नाही। म्हणून आज एक गोष्ट निश्चित आहे की हे जे पक्ष आहेत यांच्याकडे कुठलाही प्रतिवाद नाही। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे, याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत। मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत, त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे, आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे। कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाही आहे ना। बिल पास झालं, अहो बाळ तुमचं 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी, ते 12वीत गेले आणि 12वीत तुम्ही विचारताय 10वीचं सर्टिफिकेटच नाही। अरे मग मी 12वीत 11वी 12वी केली कशी जर 10वीत नीट? अरे काय विषयच नाही ना, कारण का डिबेटच नाही आहे। आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू। महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत या बिलाच्या समर्थनार्थ। त्यासोबत तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहोत। मला मनापासून आनंद आहे जर भारतीय जनता पक्ष एक जन आंदोलन उभं करणार असेल तर चांगली गोष्ट आहे। ह्याचा अर्थ लोकशाहीमध्ये टिकते अजून थोडे दिवस। जन आंदोलन उभं करणार असतील तर त्यांनी करावं, गैर काय त्याच्यात। मग म्हणजे एका सत्तेमधल्या पक्षाला विरोधकांच्या विरोधात जन आंदोलन उभं करावं लागतंय आणि कशावर? म्हणजे जो विषयच नाही आहे त्याला जर विषय करायचा असेल तर गुड लक टू देम।